राज्यात एक गाव असं आहे ज्या गावात प्रत्येक घरात एक तरी आर्मीचा जवान आहे म्हणजे आहेच। तुम्ही पाहताय वंडर ऑफ महाराष्ट्रचा भाग 46 आणि आज मी बोलतोय सातारा जिल्ह्यातल्या मिलिटरी आपशिंगे या गावाबद्दल। या गावातल्या प्रत्येक फॅमिलीमध्ये कुणी ना कुणी लष्करात भरती होतो म्हणजे होतोच। या अनोख्या गावाची प्रथा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आहे असं सांगतात। सैनिकी वातावरण असल्याने लहानपणापासूनच इथल्या मुलांचं सैन्यात जाण्यासाठीचं ट्रेनिंग सुरू होतं। सध्या या गावात 2000पेक्षा जास्त सैनिक आहेत। या अनोख्या परंपरेमुळे या गावाला मिलिटरी आपशिंगे म्हणून ओळखलं जातं। पहिलं महायुद्ध झालं तेव्हा या गावातले 46 जवान शहीद झाले होते। या सैनिकांना आदरांजली म्हणून गावात विजय स्तंभ लावलाय, जो आजही गावाचा ऐतिहासिक वारसा दाखवतो। या गावात जवळपास 850 कुटुंब राहतात। 1962चं चीन विरुद्धचं युद्ध असो, नाहीतर 1965 आणि 71चं पाकिस्तान विरुद्धचं युद्ध असो, या गावातील तरुण देश सेवेसाठी पुढे आले आणि त्यातल्या काहींनी देशासाठी आपला जीवही अर्पण केला। या गावातले लोक नेव्ही, एअरफोर्स, BSF, CRPF आणि सध्या इतर सुरक्षा दलांमध्ये सेवा देत आहेत आणि देशाच्या सुरक्षेसाठी हातभार लावत आहेत। असं हे अनोखं मिलिटरी आपशिंगे गाव। या गावातल्या शूरवीर जवानांना आमचा सलाम। तर तुम्ही या गावाला भेट दिली असेल तर तुमचा अनुभव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।